मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला मध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आज आपण संक्रांत स्पेशल अशी रेसिपी बघणार आहोत आणि जी सर्वांना आवडते आणि त्याचं नाव आहे तिळाचे लाडू। करायला तशी सोपी अशी रेसिपी आहे। चला तर मग लागूया कामाला। लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते। तर इकडे मी घेतलेले आहे अर्धा किलो तीळ। हे पॉलिशवाले तीळ आहेत सफेद कलरचे। तर अर्धा किलो तिळासाठी आपल्याला अर्धा किलो चिकीचा गूळ लागणार आहे। तर या रेसिपीसाठी आपल्याला चिकीचाच गूळ वापरायचा आहे। तसंच आपल्याला 2 ते 3 चमचे भरून इकडे लागणार आहे साजूक तूप। थोडीशी वेलची पावडर मी इकडे घेतलेली आहे आणि तसंच मी बदाम आणि पिस्ता देखील घेतलेला आहे। जर तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। मनुका घेतलेले आहेत, शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, तसंच ही अशी डाळी आपण घेतलेली आहे। आवडत असल्यास तुम्ही केशरचा देखील वापर करू शकता। बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला ही डाळी घेतलेली आहे। तर ही आपल्याला थोडीशी ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे। तर ही रोस्ट थोडीशी झालेली आहे। मी अर्धा एक मिनिट केलेली आहे। आता मी ह्याला परत वाटीत काढून घेते। आता आपण थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप देखील आपण ह्याला थोडंसं परतून घेऊया। आता आपण काय करूया, गॅसची फ्लेम ही स्लोच आहे। तर ह्याच्यात आपण तीळ हे भाजून घेणार आहोत। तीळ हे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। तुम्ही देखील चेक करा, काय काय वेळेला ह्याच्यात छोटासा असा दगड वगैरे असण्याचे चान्सेस असतात। ह्याला हलकासा आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे आणि हे थोडेसे तडतडायला लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तीळ भाजताना थोडेसे खमंग असे भाजले गेले पाहिजेत आणि त्याच्यातला कच्चापणा हा जायला पाहिजे, तरच ते लाडू एकदम मस्त बनतात। 8 मिनिटं झालेली आहेत। मी स्लो फ्लेमवर ह्याला असं भाजून घेतलेलं आहे। कलर बदललेला नाही आहे, पण आपले खमंग असे हे भाजून झालेले आहेत। तर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। आता या तिळामध्ये आपल्याला भाजलेल्या तिळामध्ये एक एक ड्राय इंग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे। हे बघा, मी सगळ्यात प्रथम ड्रायफ्रूट ॲड केलं, शेंगदाण्याचं कूट, मनुका, डाळ। जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे नसेल तर तुम्ही काय करा, शेंगदाण्याचं कूट आणि डाळीचं प्रमाण थोडंसं वाढवा आणि आपल्या चवीप्रमाणे आपल्याला इकडे वेलची पावडर ॲड करायची आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। माझी वेलची पूड ही सालीसकट वाटलेली असते। बस आता आपण ह्याला साईडला ठेवूया आणि पाक करायला घेऊया। तर आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे। तर आपण सगळ्यात प्रथम काय करूया, ह्याच्यात 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊया। पाक बनवण्यासाठी पाण्याचा वगैरे वापर बिलकुल करायचा नाही आहे। तसाच हा गूळ आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे। गूळ हा मी बारीक चिरून घेतलेला आहे। हे बघा, मी सगळा ॲड करते। तर ह्याला आता आपण व्यवस्थित नीट मिक्स करूया तुपाबरोबर। आणि आता पाक बनायची आपण वाट बघूया। थोडं थोडं आपण ह्याला मिक्स करत असं राहायचं। पाक पटकन बनण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम किंवा हायवर ठेवू नका, मंद ह्याच्यावरच ह्याला आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। गूळ आपण बारीक चिरून घेतलेला होता, त्यामुळे बघा मेल्ट व्हायला जास्त वेळ लागलेला नाही आहे। त्याचबरोबर साईडला आपल्याला इकडे पाणी ठेवायचं आहे वाटीमध्ये, म्हणजे आपल्याला ह्याच्यात पाक टाकून बघायचं आहे की आपला पाक हा तयार आहे की नाही तो। हे बघा,
पाकाला असा फेस यायला सुरुवात झालेली आहे, त्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, हे जे केशर घेतलेलं आहे ऑप्शनल आहे, तर हे आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे। आता आपण काय करूया, ह्याच्यात पाक हा टाकून बघूया। हे बघा, पाकाची अशी ही गोळी तयार झालेली आहे, ही बघा, आणि असा आवाज देखील येतो आहे आपण पाण्यात टाकल्यावर, हे बघा। तर आपण आता काय करूया, ह्याच्यात तीळ ॲड करून घेऊया, हे वाले जे मिक्स केलेलं आहे ते। याला व्यवस्थित आपण आता नीट मिक्स करून घेऊया, आणि एकदा मिक्स झालं की आपण गॅसची फ्लेम ही बंद करणार। नीट मिक्स झालेला आहे। आता मी गॅसची फ्लेम ही बंद करते। तर इकडे आपण मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हाताला पाण्याचा नाही तुपाचा आपण वापर करणार आहोत। हे बघा, असं हे तूप लावून घ्यायचं आहे हाताला। चटका थोडासा नक्कीच लागणार, स्पूनचा वापर करा। हे बघा, असा हे बघा, आपला लाडू हा तयार आहे। आपण सुरुवातीला देखील तूप वापरलं होतं आणि आता हाताला देखील लावलेलं आहे, त्यामुळे मस्त अशी चकाकी येते लाडवाला। आता आपण असे एक एक सगळे करत जाऊया। तर मग इकडे आपले तिळाचे परफेक्ट असे बनलेले लाडू हे तयार झालेले आहेत। जे मी माप सांगितलं आणि जी कृती सांगितली त्याप्रमाणे फॉलो कराल तर तुमचे लाडू देखील असेच असे परफेक्ट बनतील। हे बघा, या साईजमध्ये मी बनवलेले आहेत, तर ह्याच्यात 68 लाडू बनलेले आहेत। तसंच मापाने बघाल तर हे 1100 ग्रॅम बनलेले आहेत। करायला तशी एकदम सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। धन्यवाद, आणि तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा।